विधानसभा निवडणुकांना अवघे 10 दिवस शिल्लक आहे. राज्यभरात उमेदवार जे आहेत ते त्यांचा प्रचार जो आहे तो रंगात आलेला पाहायला मिळतोय. बोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे हे सुद्धा आपला प्रचार जो आहे तो जोमाने करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत आमदार संग्राम थोपटे आहेत. दादा, तुम्ही गेले काही दिवस बोर मतदारसंघामध्ये फिरताय, गावभेट दौरे करताय, कोपरा सभा भरताय, कसा प्रतिसाद आहे लोकांच्या, काय प्रतिक्रिया आहेत? मी गेल्या 15 दिवसापासून मतदारसंघामध्ये, कारण की हा भोर विधानसभा मतदारसंघ 3 तालुक्यामध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक गावात जर जायचं म्हटलं कमीत कमी 1.5 महिन्याचा कालावधी लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोकसभेच्या वेळेला सुद्धा मी प्रत्येक गावनिहाय त्या ठिकाणी दौरा त्या ठिकाणी केलेला होता आणि आत्तासुद्धा जवळपास 15 दिवस माझे पूर्ण झालेत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये माझा त्या ठिकाणी प्रचार आलेला आहे. एक 2-3 भागातले दौरे त्या ठिकाणी पूर्ण झाले की माझा 100% प्रचार पूर्ण तालुक्याचा त्या ठिकाणी होईल. या दरम्यान कोणत्या मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत? कोण नेते असं भोर विधानसभा मतदारसंघामध्ये? यामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा. त्याचप्रमाणे माननीय उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, माजी मुख्यमंत्री, त्यांचीसुद्धा सभा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या विभागाच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे, त्याचप्रमाणे अंधारेताई असतील किंवा अन्य शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे सर्व आमचे नेते यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी देखील प्रचार सभा होणार आहे. दादा, आज महायुतीचे उमेदवार आहेत शंकर मांडेकर, त्यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी मुळशीमध्ये सभा घेतली आणि त्यांनी या दरम्यान तुमच्यावर टीका केली की 15 वर्षात विकास झाला नाही आणि मिमिक्री करत त्यांनी असं म्हटलं की उमेदवार हा खामक्या असायला लागतो, आमदार हा खामक्या असायला लागतो, त्याशिवाय विकास होत नाही आणि अंगात पाणी असावं लागतं असं त्यांनी. आता काय, अजित पवारांचं कायम जीभ घसरती तुम्ही पाहिलेली आहे. ती कायमस्वरूपी असं बोलतात आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो. सगळ्या अखंड महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तर ठीक आहे, त्यांनी काय बोलले हे माझ्याकडं अद्यापपर्यंत अजून आलेलं नाही, परंतु त्याचा योग्य ते समाचार आम्ही निश्चित पुढे घेऊ. राहिला उमेदवारीच्या संदर्भातला विषय, या मतदारसंघामध्ये जे महायुतीचे इच्छुक उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांना डावलून त्यांनी दुसऱ्या पक्षातला उमेदवार आयात केला आणि त्याला महायुतीचं घड्याळाचं चिन्ह देऊन त्याला एबी फॉर्म दिलेला आहे. मुळामध्ये मग इथल्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये जे इच्छुक होते त्यांचा विचार त्यांनी का केला नाही, हा खरा प्रश्न आहे. जनतेला आता हा प्रश्न पडला आहे. तुमच्याकडे ज्यांनी लोकसभेच्या निमित्तानं असेल किंवा पक्ष संघटनेमध्ये त्यांनी त्यांच्यासाठी काम केलं, त्यांच्या सौभाग्यवती उभ्या होत्या त्यावेळेला काम केलं किंवा अन्य संस्थांच्या निवडणुकीला काम केलं, त्यावेळेला ज्या कार्यकर्ता झिजला आणि ज्याने ज्या पद्धतीनं त्यांचं काम केलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांना यांनी वाऱ्यावर सोडून दिलेले आहे. आणि आज त्यांनी आयात उमेदवार करून खरं तर इथल्या महायुतीच्या नेतृत्व असतील किंवा नेत्यांवरती आयात उमेदवार करून त्या ठिकाणी लादण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे जनतेला हे कळून चुकलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर अजित पवारांसह जे उमेदवार आता तुमच्यासमोर आहेत ते सुद्धा सातत्याने आपल्यावर टीका करताना पाहायला मिळत आहे. तो मतदारसंघात विकास झाला नाही, रायरेश्वरच्या जमिनीचा मुद्दा असेल, एस टी बसस्थानक असेल, MIDCचा मुद्दा असेल, या सर्व मुद्द्यांवरून टीका करताना पाहायला मिळते. त्यांना उत्तर काय द्याल? हे बघा, हे कायमस्वरूपीच टीका टिप्पणी हे करत आलेली आहे. आता मी गेले 3 पंचवार्षिक लढलो, आता ही माझी 4थी पंचवार्षिकची निवडणूक आहे. प्रत्येक वेळेला ही MIDCचा मुद्दा काढतात. MIDCच्या मुद्द्याबद्दल मी वेळोवेळी खुलासे दिलेले आहेत. आज जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्या गटाचे जे नेते आहेत किंवा इतर पक्षाचे नेते आहेत, आता भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये होतं, त्या सरकारचे जे पुढारी नेते मंडळी या तालुक्यातले, त्यांना पण हा तुम्ही प्रश्न विचारा ना. संग्राम थोपटे म्हणून माझी जबाबदारी आहेच. मी कुठं ती झटकतोय, मी काय प्रयत्न केले ते मी जाहीर जनतेपुढं सांगितलेले आहेत. एकीकडे जागा देत असताना त्या ठिकाणी तिथं जागा न देण्याची भूमिका घ्यायची किंवा अन्य त्या ठिकाणी भूमिका घ्यायची की जागेचा भाव वाढून मिळाला पाहिजे. निश्चितच मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना जागा त्या ठिकाणी चांगले पैसे मिळाले पाहिजे याबद्दलही माझं दुमत नाही, परंतु त्याच्यामागं छुपा अजेंडा विरोधाचा आहे. आणि या सर्व दोन्ही ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विचाराला मानणाऱ्या आहेत आणि यामुळे इथं थोडक्यात या MIDCला हीच मंडळी विरोध करत आलेली आहेत, सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्याचं खापर
माझ्यावरती फोडण्याचा किलोना आजपर्यंतचा प्रयत्न आहे. तसं पाहायला गेलं तर बोर विधानसभा मतदारसंघ हा संग्राम थोपटेंचा आणि थोपटे घराण्याचा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यावर्षी पाहायला गेलं तर तुम्ही चौथ्यांदा निवडणूक लढताय. खरं तर यावर्षी चौरंगी लढत होती. समोर एक महायुतीचा अधिकृत उमेदवार आणि 2 बंडखोर उमेदवार अशी चौरंगी लढत होती. समोरच्या 3 उमेदवारांचं आव्हान वाटतं का तुम्हाला? हे बघा, आव्हान निवडणुकीमध्ये कोण देईल काय नाही देईल हा मुद्दा नाही. जनतेचं काम केल्यानंतर जनता निश्चितपणे त्याला त्या ठिकाणी स्वीकारत असते. गेल्या 3 टर्ममध्ये मी विकास कामाच्या माध्यमातून जनतेपुढं जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जनतेने मला त्या ठिकाणी वेळोवेळी काम करण्याची संधी दिलेली आहे. गेल्या 5 वर्षातले केलेलं काम मी माझ्या कार्य अहवालाच्या माध्यमातून जनतेपुढं मांडलेलं आहे. जागजागी जी विकास कामं तुम्ही बघत असाल, भोर तालुक्यातली असेल, राजगड तालुक्यातली असेल, मुळशी तालुक्यातली असेल, ती जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिली अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फक्त थोड्याच कालावधीकरता महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा आपण जवळपास त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाची कामं या मतदारसंघात केलेली आहेत. त्यामुळं विकास काम केल्यामुळं याबद्दल मला कुठली शंका नाही आहे. आता आव्हान किंवा न आव्हान हा मुद्दे हे निवडणुकीतले असतात. शेवटी मला ही जनता 100% विजय करेल याच्याबद्दल मला कुठली शंका नाही. माझा विश्वास त्या ठिकाणी आहे. धन्यवाद. तर विविध राजकीय प्रश्नांवर आमदार संग्राम थोपटे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला होते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.